आरोग्य सेवा म्हणजे रुग्णांना उपचारासोबतच सुरक्षितता, सुविधा आणि संवेदनशील वागणूक मिळणे अपेक्षित असते. मात्र अकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या मूलभूत सुविधांचाच बोजरावा उडाल्याचे चित्र समोर येत आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक सुविधेसाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. इथे पाणी नाही. अकोला हॉस्पिटल पत्रकारांनी याबाबत चौकशी केली असता काही कर्मचाऱ्यांनी कुठल्या न कुठल्या फ्लोअरला पाणी असते असं उत्तर दिल्याचे सांगितले जाते. नाही भेटत हा इश्यू नाही आहे. इथे पाणी असते, कुठल्या ना कुठल्या फ्लोअरला पाणी अवेलेबल असते. जर जास्त लोक आले, जास्त पेशंट असले तेव्हा पाणी संपते त्याची कॅपॅसिटीच्या अनुसार. मात्र प्रश्न असा आहे की एका मजल्यावर पाणी उपलब्ध असून दुसऱ्या मजल्यावर नसल्यास रुग्णांनी उपचार सोडून पाण्याच्या शोधात फिरावे का? प्रत्येक मजल्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे ही जबाबदारी नेमकी कोणाची असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहे. प्यायला अजिबात नाही. हो का? खालून आणलं. हा, हे बघा हे लहान बाळ, हे बघा हे पेशंट, हे बघा हे मुलं इथे लहान लहान, हे बघा हे अपंग मुलगी आहे, हे बघा किती अस्वस्थ दशा चालू आहे या लोकांची. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अनेक रुग्णांची शारीरिक व्यवस्था अत्यंत नाजूक असते. अशा परिस्थितीत त्यांचे नातेवाईकही मानसिक तणावाखाली असतात. त्यातच पिण्याच्या पाण्यासाठी मजला बदलत फिरावे लागते. ही अत्यंत वेदनादायक बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे. येतात आणि त्यांचे नातेवाईक पण. आता यांच्यासोबत हे 2 लेडीज आहेत. मग हे पाण्याची क्षमता कशी जे कमी आहे पेशंटच्या अनुसार बनवलेलं आहे, पण पेशंटचे नातेवाईक आल्यानंतर ते पाणी पुरेसं नाही आहे, कमी पडते. मग तेव्हा ते पाणी कुठंतरी संपते आणि मग यांना पर्यायी व्यवस्था असते. खाली आहे, खाली 24 तास पाणी अवेलेबल आहे, फक्त यांना जाऊन आणावं लागतं. या दरम्यान 4थ्या मजल्यावरील वॉर्ड परिसरात मधमाशांचे पोळे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खिडक्या उघड्या असल्याने मधमाशा थेट रुग्णांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला किंवा लहान मुलाला मधमाशी चावल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे पत्रकारांनी संबंधित कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवण्याची विनंती केली असता काही कर्मचाऱ्यांनी तुम्ही आम्हाला आयडी कार्ड विचारणारे कोण असा प्रतिप्रश्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वतःची ओळख स्पष्ट करण्याऐवजी अशा प्रकारची भूमिका घेतल्याने पारदर्शकतेबरोबरच शंका निर्माण होत आहे. इतकेच नव्हे तर समस्यांबाबत जाब विचारल्यानंतर काही कर्मचाऱ्यांकडून जा काय करायचे ते करा अशा स्वरूपाची आरेरावी झाल्याचा आरोप समोर आला आहे. त्यामुळे रुग्णांच्या अडचणी आणि तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना अधिक तीव्र होत आहे. माझा परिचय नाही विचारू शकत तुम्ही मला? नाही, माझा परिचय दिलाय. मी पत्रकार आहे. मी एसएस न्यूजची मी पत्रकार आहे. मी एसएस न्यूजची पत्रकार आहे. तुम्ही सांगा ना तुमचा परिचय. तुम्ही का नाही सांगत आहे परिचय? तुम्ही का बोला ना. हा बोला ना. बोला ना. परिचय का देत नाहीये तुम्ही? मॅडम परिचय का देत नाहीये तुम्ही? परिचय का देत नाहीये तुम्ही? मला विचारता तुम्ही माझा परिचय का देत नाहीये तुम्ही मला? मी तर दिलाय ना माझा परिचय. मी माझा परिचय दिलाय ना. पिण्याच्या पाण्याचा अभाव, 4थ्या मजल्यावर मधमाशांचे पोळे, कर्मचाऱ्यांची कथित अरेरावी आणि ओळखपत्र दाखविण्यास नकार या सर्व घटनांमुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे. रुग्णांच्या जीवाशी संबंधित या प्रश्नांची जबाबदारी नेमकी कोण घेणार? आरोग्य विभाग, रुग्णालय प्रशासन आणि संबंधित अधिकारी याबाबत तातडीने दाखल घेऊन ठोस कारवाई करणार का याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी वर्षा फुसे यांनी. 5वा मजला. मी पायी चालत आहे. लिफ्ट बंद आहे आणि इथे हे झाडं आहे. हे बघा हा 5वा मजला. या 5व्या मजल्यापर्यंत मी पायी चालत आलेली. हे बघा हे मी पायी चाललेली. लिफ्ट बंद आहे. पेशंटच्या जीवाशी खेळ चालू आहे. बघा सगळ्या सोयी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्यानंतरही ही अशी दुर्दैवी अवस्था चालू आहे.
माझ्या अंगावर हे चढत आहेत. मला म्हणतात तुम्ही कोणाची परमिशन घेऊन आले, तुम्ही लेडीज लेडीज सारख्या बोला. हे माझ्यावर आवाज चढून बोलत आहेत तिथे. मी काय बोलली तुम्हाला? व्यवस्थित नाही बोलली मी. काय बोलली सांग? नाही, मी ओरडून बोलत नाही. तुम्ही काय बोलले मला पहिले? तुम्ही मला काय बोलले? व्हिडिओ काढायची परमिशन नाही आहे का बोलले? का नाही आहे परमिशन? आम्हाला आहे ना. कुठं आहे? घडलेलंच आहे ना. पाणी नाही आहे. मी बघितलं वर जाऊन, पाणी नाही आहे. पेशंटनीच सांगितलं मला. पेशंटचे नातेवाईक जे आहेत तिथं. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.